गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांनी अटेंडन्स लावा पटकन चॅट बॉक्स मध्ये. अटेंडन्स मार्क करा. ओके, चला. सगळ्यांनी ईव्हीएस 2 चं टेक्स्टबुक ओपन केलं. आज ईव्हीएस 2 चा लेक्चर आहे. तर मी स्क्रीन शेअर करते. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे का सांगा चॅट बॉक्स मध्ये. स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे. रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये. आणि बाकीचे स्टुडंट अटेंडन्स सुद्धा लावा पटकन. फक्त तन्मयने अटेंडन्स लावली. अनिकेत आणि साहिल अटेंडन्स मार्क करा तुमची चॅट बॉक्स मध्ये. अदरवाईज तुम्ही अब्सेंट म्हणून दिसणार रेकॉर्डिंग मध्ये. ओके, चला स्टार्ट करूया आपण. स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे. तर टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन. आज आपण न्यू लेसन स्टार्ट करतोय. लेसन नंबर 17, मॅनेजमेंट ऑफ फोर्ट्स अँड द नेव्ही. लेसनचं नाव काय? मॅनेजमेंट ऑफ फोर्ट्स अँड द नेव्ही. तर शिवाजी महाराजांकडे एवढे फोर्ट्स होते, बरोबर, एवढे किल्ले होते. तर त्यांनी मॅनेजमेंट, त्यांना कसं त्याची मॅनेजमेंट कशी केली, त्याचं व्यवस्थापन कसं केलं ते आपण या लेसन मध्ये आपण स्टडी करणार आहोत. अँड द नेव्ही. नेव्ही म्हणजे काय? जे आर्मी फोर्स असते कशामध्ये? सी. सगळ्यांना माहिती आहे ना नेव्ही. आर्मी फोर्स जे सी अँड शिप वर जे काम करतात सी साठी, तर ते नेव्ही. तर त्या जो आहे त्याचं सुद्धा त्यांनी मॅनेजमेंट कसं केलंय ते आपल्याला या लेसन मध्ये सांगितलेलं आहे. ओके, मॅनेजमेंट ऑफ फोर्ट्स अँड द नेव्ही. त्यांनी एवढी चांगली त्यांच्या नेव्हीची आणि फोर्टची त्यांनी एवढी चांगली मॅनेजमेंट केली, त्याच्यामुळेच तर ते एक चांगले राजे म्हणून फेमस आहेत ना. त्याच्यामुळे त्यांनी पूर्ण जे त्यांचे शत्रू होते त्यांच्यासोबत त्यांनी डिफेट करू शकले, त्यांना ते हरवू शकले. बिकॉज ऑफ दिस मॅनेजमेंट ऑफ फोर्ट्स अँड नेव्ही. ओके, तर ते त्यांनी मॅनेजमेंट त्यांच्या फोर्सची, त्यांच्या किल्ल्यांची त्यांनी मॅनेजमेंट म्हणजे कसे त्यांनी किल्ले त्यांचे स्वतःचे कसे त्यांनी बांधले, कशी त्यांची काळजी घेतली. नेव्ही फोर्सची त्यांनी बनवले, नेव्ही फोर्सला कसं त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलं, ते सगळं या लेसन मध्ये आपण स्टडी करणार आहोत. सगळ्यांना लेसनचं मिनिंग कळालं? लेसन मध्ये काय शिकणार आहोत ते चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला मग आपण स्टार्ट करूया. तर आज आपण एक एक पॅरा सगळ्यांनी एकेकाने एक एक पॅरा रीड करायचा आणि मी एक्सप्लेन करेन. ओके, चला फर्स्ट पॅरा कोण रीड करतय? तन्मय. तन्मय माइक ऑन कर आणि फर्स्ट पॅरा रीड कर. शिवाजी महाराज conquered many enemies to
insta establish. establish his Swaraj, be it war or governance. His management skill can be seen is all air. Let us learn about In the all areas. In all areas. Let us learn about the measurement skills of Shivaji Management. Maharaj in this lesson. In this lesson. Okay. बघा फर्स्ट पॅरा काय सांगितलंय? शिवाजी महाराज कॉन्कर मेनी एनिमीज टू इस्टॅब्लिश हिज स्वराज. Be it war or governance, his management skill can be seen in all areas. Let us learn about the management skill of Shivaji Maharaj in this lesson. बघा काय सांगितलंय? शिवाजी महाराजांनी खूप साऱ्या शत्रूसोबत लढाई करून त्यांना हरवून आपलं स्वराज्य काय केलं? इस्टॅब्लिश केलं. आपलं स्वराज्य स्थापन केलं. बरोबर? बी इट वॉर और गव्हर्नन्स हिज मॅनेजमेंट स्किल कॅन बी सीन इन ऑल एरिया. तर त्यांचं युद्ध असो किंवा त्यांचा राज्याचा कारभार असो, त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन, त्यांचं जे राज्याचा कारभार, राज्य राज्य कसं चालवायचं ते जर बघितलं तुम्ही आणि किंवा त्यांचं युद्ध असेल तर त्याच्यामध्ये खूप सारं मॅनेजमेंट तुम्हाला दिसेल. शिवाजी महाराजांचं खूप सारं चांगलं मॅनेजमेंट म्हणजे युद्ध करताना सुद्धा त्यांचं एक मॅनेजमेंट असायचं, त्यांची टेक्निक असायची. कुठून आपण जर समजा हा किल्ला आपल्याला जिंकायचा आहे तर त्या किल्ल्यावर आपण कसं गेलो, कुठल्या साईडनी गेलो तर आपल्याला हा किल्ला आपल्याला भेटेल, असं त्यांचं खूप चांगलं मॅनेजमेंट असायचं युद्धामध्ये, लढाईमध्ये, वॉरमध्ये. आणि राज्याच्या कारभारामध्ये म्हणजे जे राज्य आहे आपलं राज्य कसं चालायला पाहिजे, सुरळीत कसं चांगलं चालायला पाहिजे, त्याच्यात सुद्धा त्यांचं एक मॅनेजमेंट होतं. तर ती मॅनेजमेंट स्किल आपल्याला काय करायचं त्या मॅनेजमेंट स्किल आपण या लेसन मध्ये काय करणार आहोत? स्टडी करणार आहोत. ओके. नेक्स्ट तन्मय रीड कर. जंजिरा. नो. कुठे? इथे. डू यू नो? What is measurement skills? Measurement मॅनेजमेंट skills. मेजरमेंट नाहीये, Manage- मॅनेजमेंट. Management skill. मॅनेजमेंट. Management skills. Many working in मीन्स a di- मीन्स means work वर्किंग. means working in the disciplined manner डिसिप्लिन. discipline manner on a टास्क. task one has undertaking टेकन. to taken to achieve अचीव. a achieve a डेफिनाइट. defi- डेफिनाइट definite definite गोल. goal. ओके. स्टॉप. बघा आता इथे काय सांगितलंय तुम्हाला? डू यू नो व्हॉट इज द मॅनेजमेंट स्किल? आता तुम्हाला विचारलंय तुम्हाला मॅनेजमेंट स्किल म्हणजे काय. आता मॅनेजमेंट शिवाजी महाराजांच्या मॅनेजमेंट स्किल बद्दल आपण या लेसन मध्ये स्टडी करणार आहोत. तर नक्की मॅनेजमेंट स्किल म्हणजे काय ते तरी आपल्याला माहित असायला पाहिजे ना, त्याचं मिनिंग. तर बघा काय सांगितलंय मिनिंग. मॅनेजमेंट स्किल मीन्स वर्किंग इन अ डिसिप्लिन मॅनर ऑन अ टास्क वन हॅज अंडरटेकन टू अचीव अ डेफिनाइट गोल. तर मॅनेजमेंट स्किल म्हणजे काय? तुम्हाला एखादं काम, तुम्ही आता हातात घेतलं एक काम, ओके, तुम्हाला आता हे काम करायचंय पण ते काम तुम्ही कसं करायला पाहिजे? डिसिप्लिन मॅनरने, एकदम म्हणजे त्याच्यामध्ये डिसिप्लिन चांगल्या मॅनरने केलं पाहिजे. ओके. तर जे काही तुम्ही काम हातामध्ये घेतलंय करण्यासाठी ते एकदम डिसिप्लिन मॅनरने करणे म्हणजे त्याला काय? मॅनेजमेंट स्किल. म्हणजे ते जे काम आहे आपण एकदम नीट करायचं डिसिप्लिन मॅनरने, त्याला बोलतात मॅनेजमेंट स्किल. ओके. तर मॅनेजमेंट स्किल म्हणजे निश्चित ध्येय साध्य करण्यासाठी हाती घेतलेले कार्य शिस्तबद्ध पद्धतीने करणे होय. म्हणजे जे काही आपल्याला काम करायचंय ते आपण हातात घेतलं पण ते काम कसं करायचं? एकदम शिस्तीने करायचं, डिसिप्लिन मॅनरने, म्हणजे एकदम शिस्तीने त्याचे सगळे नियम वगैरे रूल सगळे फॉलो करून करायचं, त्याला बोलतात मॅनेजमेंट स्किल. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का?
चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. आता फॉर एक्झाम्पल शिवाजी महाराजांचंच घ्या. शिवाजी महाराजांना आता समजा एक फोर्ट काय करायचंय, जिंकायचंय, कुठला तरी फोर्ट कॅप्चर करायचंय. त्यांनी त्यांचं हे गोल आहे, आता मला हा फोर्ट काय करायचा, कॅप्चर करायचा होता, असा त्यांचा गोल समजा आहे. तर ते काय करायचे, त्यांची मॅनेजमेंट स्किल कशी असायची, ते बरोबर पहिले काय करायचे, त्या फोर्टला पूर्ण ते ऑब्झर्व करून घ्यायचे, करायचे ना सगळं फोर्ट, की त्यांना सगळं माहित असायचं की या फोर्टला या इकडून काय गुप्त रस्ता आहे, इकडून भुयारी मार्ग आहे, हे सगळं त्यांना माहित असायचं. मग अशा प्रकारे ते एकदम डिसिप्लिन मॅनरनी ते आतमध्ये जायचे आणि त्या जो एनिमी असायचा त्याच्याशी डिफेट करायचे, त्याच्या सोबत लढाई करायचे आणि मग तो कॅप्चर करायचे. मग याला बोलतात मॅनेजमेंट स्किल. कळालं सगळ्यांना? रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये, सगळ्यांना कळालं का? बाकीचे स्टुडंट फक्त तन्मयच एका क्लासमध्ये, अनिकेत आणि साहिल कळतंय का तुम्हाला? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांचे रिप्लाय यायला पाहिजे मला, एकच स्टुडंट नाहीये क्लासमध्ये. ओके चला नेक्स्ट. तन्मय माइक ऑन कर, रीड कर. The management skills of Shivaji Maharaj are seen at all times in the battles. He found all his life, फॉट fought all his life, and also in his over, over, ओव्हरऑल overall, ओव्हरऑल overall ऍडमिनिस्ट्रेशन. administration. Let's us look at a few examples. ओके स्टॉप. बघा काय सांगितलंय ते, द मॅनेजमेंट स्किल्स ऑफ शिवाजी महाराज आर सीन ॲट ऑल टाइम्स इन द बॅटल्स ही फॉट ऑल हिज लाईफ अँड ऑल्सो इन हिज ओव्हरऑल ऍडमिनिस्ट्रेशन. बघा तर त्यांनी जे मॅनेजमेंट स्किल केलं, कोणी शिवाजी महाराजांनी जे काय मॅनेजमेंट स्किल केली, ती नेहमी आपल्याला त्यांच्या बॅटल्स मध्ये म्हणजे त्यांच्या लढाईमध्ये दिसून आली आणि त्यांच्या पूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे त्यांच्या पूर्ण राज्य कारभारामध्ये सुद्धा आपल्याला दिसून आलेली आहे. मग ते आपल्याला त्याचे काही एक्झाम्पल्स त्यांनी आपल्याला खाली दिलेले आहे, ते आपल्याला काय करायचे, स्टडी करायचे. ओके, तर काय सांगितले ते, शिवाजी महाराजांनी आयुष्यभर, आता शिवाजी महाराजांची डेथ झाली ना, आपण लास्ट लेक्चर मध्येच बघितलं, लास्ट लेसन मध्ये, की शिवाजी महाराजांची डेथ झाली. मग इथे काय सांगितलं, शिवाजी महाराजांनी पूर्ण त्यांच्या लाईफ मध्ये, आयुष्यामध्ये जे काही मॅनेजमेंट केलीये, जे मॅनेजमेंट स्किल दाखवले, ते लढाईमध्ये असो किंवा त्यांच्या राज्य कारभारामध्ये असो, ओके, ती आपल्याला एक एक त्यांनी एक्झाम्पल नुसार दाखवलेली आहे, एक्सप्लेन केलेले, ते आपल्याला काय करायचे, स्टडी करायचे. ओके चला, तर फर्स्ट वाला एक्झाम्पल आहे बिल्डिंग फोर्ट्स. चला कोण स्टार्ट करणार रीड करायला? साहिल. साहिल माइक ऑन कर आणि रीड कर फर्स्ट पॅरा. Building fort. Shivaji Maharaj protect his Swaraj with the help of forts. In the book Andhra आज्ञापत्र. Patra or Royal Edict, the importance of fort has been adeptly summed up as follows. The ensign of the whole kingdom is forts. Shivaji Maharaj had roamed through the Sahyadri range in the youth. On the countless occasions, he had grazed at the forts situated in Sahyadri. He had understood the importance of fort in the protection of Swaraj. Okay, stop.
तर बघा, बिल्डिंग फोर्ट्स. तर फर्स्ट पॅरा काय सांगितलंय? शिवाजी महाराज प्रोटेक्टेड हिज स्वराज विथ द हेल्प ऑफ फोर्स. तर शिवाजी महाराजांनी जे काय आपलं स्वराज्य आहे त्याचं रक्षण, त्याला प्रोटेक्ट कसं केलं? फोर्सच्या मदतीने. त्यांनी काय केलं? आता त्यांना माहित होतं, त्यांनी काय केलं? आपलं स्वराज्य इस्टॅब्लिश होण्यासाठी खूप जास्त खूप मोठ्या प्रमाणात त्याचं एक्सपांड होण्यासाठी आपलं स्वराज्य त्यांनी काय केले? फोर्ट सगळे कॅप्चर केले ना, सगळे फोर्ट जिंकून घेतले. म्हणून त्यांनी काय दिले? शिवाजी महाराज प्रोटेक्टेड हिज स्वराज विथ द हेल्प ऑफ फोर्ट. तर शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या साहाय्याने, किल्ल्याच्या मदतीने आपल्या स्वराज्याचं रक्षण केलं. इन द बुक ऑफ आज्ञापत्र और रॉयल एडिक्ट, the importance of the forts has been aptly sum of as follow. तर त्यांचे जे बुक्स आपल्या ज्या त्यांनी जे काही किल्ले वगैरे जिंकले त्याची सगळी इन्फॉर्मेशन या बुक मध्ये दिले. कुठल्या? आज्ञापत्र आणि रॉयल एडिक्ट या बुक मध्ये त्यांच्या किल्ल्यांचं म्हणजे त्या फोर्टचं इम्पॉर्टन्स सांगितलेलं आहे. द इसेन्स ऑफ होल किंगडम इज अ फोर्ट. बघा, काय? आपलं संपूर्ण राज्य हे सगळं कशाचं आहे? त्या किल्ल्यांचं आहे, असं त्यांनी याच्यामध्ये या बुक मध्ये सांगितलेलं आहे. शिवाजी महाराज हॅड रोम थ्रू द सह्याद्री रेंजेस इन हिज youth. On countless occasions he had gazed at the forts situated in the Sahyadri. He had understood the importance of forts in the protection of Swaraj. मग शिवाजी महाराज काय करायचे? जे सगळे सह्याद्रीची रेंज आहे, सह्याद्रीची जी पर्वत रांगा आहे, सह्याद्री माउंटन जे आहे त्याच्यामध्ये सगळीकडे ते लहानपणी काय होते? फिरले होते. ओके, फिरले होते आणि त्यांनी त्याच्यातले सह्याद्री माउंटन्स मध्ये जे जेवढे काही सगळे फोर्ट्स आहेत ते त्यांनी सगळे बघितले होते. ओके, आणि नंतर त्यांनी ठरवलं की आपल्याला हा फोर्ट काय करायला पाहिजे? कॅप्चर करायला पाहिजे, तरच आपलं आपलं स्वराज्य काय होईल? त्याच्याने प्रोटेक्ट होईल. बघा, लहान असताना शिवाजी महाराज पूर्ण सह्याद्रीची रेंज म्हणजे सह्याद्री माउंटेनची सगळी रेंज ते फिरले होते आणि तिथे जे जे किल्ले आहेत, फोर्ट आहेत, ते सगळे त्यांनी म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल पन्हाळगड, हे सगळे जे फोर्ट आहेत ते त्यांनी सगळे तेव्हाच ऑब्झर्व केले आणि त्यांनी ठरवलं की आपण हे जे फोर्ट आहेत ते कॅप्चर करायचे. नेक्स्ट, साहिल रेडकर. Shivaji Maharaj built all three types of forts: forest forts, hill forts, and sea forts. A sea fort is also known as Janjira. He employed experts like Hiroji Indulkar and Aroji Yadav to build many new forts like Raigad, Pratapgarh, Rajgarh. and Sindhudurga. Rajgarh, Pratapgarh, and Sindhudurga. He prepared some old forts. Repair some old forts like Vijayadurga, Torna, and Rangna, and build a new fort of Raigad. He had 300 forts. About 300 forts. Okay, stop. बघा, नेक्स्ट काय सांगितलंय? शिवाजी महाराज बिल्ट ऑल थ्री टाइप्स ऑफ फोर्ट्स: फॉरेस्ट फोर्ट, हिल फोर्ट अँड सी फोर्ट. तर शिवाजी महाराजांनी 3 टाईपचे फोर्ट बांधलेत, 3 टाईपचे किल्ले बांधलेत. कुठले कुठले? फॉरेस्ट फोर्ट. फॉरेस्ट म्हणजे एकदम जंगलामध्ये असतील ते फोर्ट्स, बरोबर? जंगलामध्ये एकदम एकदम असं डार्क जंगल फॉरेस्ट असेल, एकदम डार्क फॉरेस्ट असेल आणि त्या फॉरेस्ट मध्ये खूप झाडं वगैरे असेल आणि तिथे त्यांनी एक किल्ला बांधला. ओके, म्हणजे तिथं प्रोटेक्शन करण्यासाठी. बघा, कुठे कुठे बांधला. नंतर हिल फोर्ट. आत्ताचे आपण जे सगळे फोर्ट बघितले, सगळ्यांना माहित आहे ना, सगळ्यांनी बघितलं असेल, पन्हाळगड वगैरे, हे सगळे वरती माउंटेन वर आहेत, म्हणजे त्यांना आपण बोलतो हिल फोर्ट, म्हणजे ते डोंगरावर आहेत, मोठे वरती उंच. नेक्स्ट, सी फोर्ट. सी फोर्ट म्हणजे जसं समुद्रामध्ये फोर्ट आहे, जसं जंजिरा, मुरुडला गेला असेल, सगळ्यांनी बघितलं असेल, जंजिरा फोर्ट इज अ सी फोर्ट.
याच्यामध्ये. परत कुलाबा फोर्ट सुद्धा तुम्ही बघितला असेल अलिबागला, तो सुद्धा सी फोर्ट आहे बघा. असं त्यांनी समुद्रामध्ये किल्ले बांधले, जंगलामध्ये किल्ले बांधले आणि वरती डोंगरावर किल्ले बांधले. अ सी फोर्ट इज ऑल्सो नोन ॲज जंजिरा. जे जे सी फोर्ट असतात त्यांना काय बोलतात, जंजिरा बोलतात बघा. ही employed experts like हिरोजी इंदोलकर and अर्जोजी यादव to build many new forts like राजगड, प्रतापगड and सिंधुदुर्ग. तर त्यांनी काय केलं की हिरोजी इंदुलकर आणि अर्जोजी यादव अशा एम्प्लॉयला बोलवलं आणि त्यांच्यामध्ये काय केलं, हे न्यू फोर्ट्स काय केले, बांधून घेतले. ओके, म्हणजे त्यांना बोलवलं, हे जे दोन होते एम्प्लॉईड, म्हणजे दोन हे जे लोक होती त्यांना बोलवलं आणि त्यांच्या देखरेखीमध्ये त्यांनी काय केलं, किल्ले बांधले. कुठले किल्ले बांधले, राजगड, प्रतापगड आणि सिंधुदुर्ग. ओके, ही रिपेअर सम ओल्ड फोर्ट्स लाईक विजयदुर्ग, तोरणा अँड रांगणा अँड बिल्ट द न्यू फोर्ट ऑफ रायगड. मग त्यांनी काय केलं, सगळे जे छोटे जुने जे फोर्ट होते, विजयदुर्ग, तोरणा आणि रांगणा, हे काय केले, त्यांचं रिपेअर केले. काय केले, त्यांना रिपेअर केले, चांगलं त्यांचं दुरुस्त, म्हणजे काही कडे वगैरे त्यांचं पडलेले असतील तर ते परत बांधून घेतले त्यांनी. ओके, आणि नवीन त्यांनी काय केले, रायगड सारखा जो नवीन किल्ला त्यांनी काय केला, बांधला. रायगड हा किल्ला ऑलरेडी नव्हता, त्यांनी बांधलाय, न्यू बांधलाय. ओके, ही हॅड अबाउट 300 फोर्ट्स. तर त्यांनी किती फोर्ट्स बांधले, टोटल त्यांच्याकडे किती फोर्ट्स होते, टोटल 300 फोर्ट्स होते. कळालं सगळ्यांना इथपर्यंत? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा, बिल्डिंग फोर्ट सगळं कळालं का तुम्हाला? ओके, चला हा कोण रीड करणार आता? अनिकेत, माइक ऑन कर, रीड कर. It is believed डू यू नो that डू यू नो इट इज बिलीव दॅट, रीड कर. the book Alpatra was written आज्ञापत्र, by Adlyapatra was writing by Ramchandra पंत, रामचंद्र पंत, Pant Amtra at the अमात्य, order Amatya at the order of Chhatrapati Rajaram Maharaj, the younger son of Shivaji Maharaj. ओके, स्टॉप. तर बघा इथे काय दिलंय तुम्हाला, एक इन्फॉर्मेशन दिले. डू यू नो, तुम्हाला माहित आहे का? इट इज बिलीव दॅट द बुक आज्ञापत्र वॉज रिटन बाय रामचंद्र पंत अमात्य ऍट द ऑर्डर ऑफ शिवाजी छत्रपती राजाराम महाराज, द यंगर सन ऑफ शिवाजी महाराज. बघा, तर जे बुक तुम्हाला सांगितलं इथं मगाशी, आज्ञापत्र, म्हणजे ते त्याच्यामध्ये सगळं फोर्टची इन्फॉर्मेशन दिलेले, ते बुक कोणी लिहिलंय, रामचंद्र पंत अमात्य. कोणी लिहिलंय, रामचंद्र पंत अमात्य. आणि कोणाच्या ऑर्डर वरून लिहिलंय, कोणी सांगितलं लिहायला, छत्रपती राजाराम महाराज. कोणी लिहायला सांगितलंय, छत्रपती राजाराम महाराज. आता छत्रपती राजाराम महाराज कोण होते, यंगर सन ऑफ शिवाजी महाराज, शिवाजी महाराजांचे सगळ्यात छोटा मुलगा. ओके, संभाजीचा भाऊ छोटा. कळालं सगळ्यांना? तर सगळ्यांनी हे लक्षात ठेवायचंय. आज्ञापत्र कोणी लिहिलंय, रामचंद्र पंत अमात्य. कोणाच्या ऑर्डर वरून, छत्रपती राजाराम महाराज. तर राजाराम महाराज कोण होते, शिवाजी महाराजांचे लहान मुलगा, छोटा मुलगा, धाकटा मुलगा, यंगर सन. कळालं सगळ्यांना इन्फॉर्मेशन? नेक्स्ट, अनिकेत रीड कर. अनिकेत, In the
In the Diwali vacation, construction the Construct. construct the model of a fort with the help of your friend. List the materials you will need to build the fort. Choose a Choose. suitable place. Choose. Prepare a blueprint to show the agreement for Arrangements. Arrangements. arrangement for houses and water. ओके. बघा. स्टॉप. यू कॅन डू दिस. तर इथे तुम्हाला करून बघायला सांगितलंय. काय सांगितलंय? इन द दिवाळी वेकेशन कन्स्ट्रक्ट द मॉडेल ऑफ फोर्ट विथ द हेल्प ऑफ युअर फ्रेंड. तुम्हाला माहितीये दिवाळीमध्ये सगळेच किल्ले बनवतात. सगळ्यांना माहितीये. तर तुम्हाला इथे ऍक्टिव्हिटी दिलेली आहे की तुम्हाला सांगितलं की दिवाळीच्या सुट्टीत तुमच्या फ्रेंडच्या मदतीने तुम्हाला काय करायचंय? किल्ला बनवायचा आहे. ओके. कुठलाही एक किल्ला बनवायचा आहे. आणि मग त्या किल्ला बनवण्यासाठी लिस्ट द मटेरियल यू विल नीड टू बिल्ड द फोर्ट. मग तो किल्ला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागलं, काय काय लागलं ते तुम्हाला त्याचं लिस्ट करायचंय, त्याची यादी करायची. देन चूज अ सुटेबल प्लेस. मग तुम्हाला किल्ल्यासाठी जिथे किल्ला बांधायचा त्याच्यासाठी चांगली जागा सुद्धा शोधायची. देन प्रिपेअर अ ब्ल्यू प्रिंट टू शो अरेंजमेंट फॉर हाऊसेस अँड वॉटर. तर किल्ल्यावर घराची आणि पाण्याची व्यवस्था कशी करायची त्याचं तुम्हाला काय करायचंय असा म्हणजे नकाशा काढून दाखवायचंय. ब्ल्यू प्रिंट म्हणजे त्याचं तुम्हाला असं ड्रॉ करून दाखवायचंय की हा किल्ला इथे वरती असं इकडे इकडे हे असेल, घर असेल, इकडे पाणी असेल, असं तुम्हाला मॅप काढायचंय. कळालं सगळ्यांना? नेक्स्ट अनिकेत रीड कर. Can you tell? Name a fort of cave स्कल्पचर. culture in your locality. What आर्टिकल्स. articles building can be seen on it? What type or of fort it is it? ओके. तर बघा काय सांगितलंय ते. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का? नेम द फोर्ट और केव स्कल्पचर इन युअर लोकॅलिटी. म्हणजे तुमच्या परिसरात, तुमच्या आजूबाजूला, तुमच्या गावामध्ये आहे का कुठला किल्ला, त्याचं नाव सांगायचंय, किंवा कुठली लेणी, केव्ज. केव्ज माहित आहेत ना सगळ्यांना, लेण्या. अजिंता केव्ज, वेरूळ केव्ज, तशा कुठल्या केव्ज आहेत का? घारापुरी केव्ज, तशा कुठल्या केव्ज आहेत का त्यांचे नाव लिहायला सांगितलंय. नेक्स्ट व्हॉट आर्टिकल बिल्डिंग कॅन बी सीन ऑन इट. मग त्या किल्ल्यावर कुठल्या कुठल्या वस्तू आहेत, काय काय आहे त्या किल्ल्यावर, कुठल्या कुठल्या वास्तू आहेत किल्ल्यावर, माहिती आहे ना सगळ्यांना, काय ना काय असतं, मंदिरे वगैरे असतात, ते आहे का? देन व्हॉट टाईप ऑफ फोर्ट इज इट. तर तो फोर्ट कुठल्या टाईपचा आहे? तो फॉरेस्ट फोर्ट आहे का, सी फोर्ट आहे का, की हिल फोर्ट आहे, ते तुम्हाला सांगायचंय. कळालं सगळ्यांना इथपर्यंत? तर बिल्डिंग ऑफ फोर्ट सगळ्यांना कळालं का? बघा इथे त्यांनी दाखवलं सुद्धा आहे पिक्चर. बघा कसं शिवाजी महाराज इथे जे दोन एम्प्लॉय होते त्यांच्यासोबत बोलतायत आणि बाकीचे सगळे काय करतायत, किल्ल्याची फोर्टला काय करतायत, रिपेअर करतायत. कळतंय सगळ्यांना? बघा पिक्चर मध्ये सगळं दिसतंय. ओके. तर असं ते बिल्डिंग ऑफ फोर्ट असायचं. बिल्डिंग ऑफ फोर्ट असं ते कन्स्ट्रक्शन करायचं. सगळ्यांना माहिती? ओके. चला नेक्स्ट आपण जाऊया. आता नेक्स्ट एक्झाम्पल काय त्यांच्या मॅनेजमेंट स्किलचं ते आपण बघूया. मॅनेजमेंट ऑफ फोर्ट. आता फोर्टचं मॅनेजमेंट कसं केलं? आता फोर्ट बांधले त्यांनी, आता त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं ते त्यांनी सांगितलंय. बघा कोण रीड करणार? तन्मय रीड कर. तन्मय. Management of fort. Shivaji Maharaj had made defeated
definite definite arrangements for the protection of forts. On each fort, the officer, official killer, किल्लेदार official किल्लेदार, Sabines, सबनीस Subnis, and Kar, कारखान Karkan, Karkhan, कारखानीस Karkhanis were appointed the appointed appointed the Sabines, सबनीस Subnis, and Karekhans. Working कारखानीस Karkhanis worked under the work under the work under the Killedar. Their work is shown in the chart below. ओके वेट स्टॉप बघा इथे काय सांगितलंय मॅनेजमेंट ऑफ फोर्ट आता त्यांनी ते किल्ल्याची आधी बिल्डिंग म्हणजे बांधलं किल्ले आता त्याची मॅनेजमेंट कशी केली बघा त्यांनी सांगितलंय शिवाजी महाराज हॅड मेड डेफिनाईट अरेंजमेंट फॉर द प्रोटेक्शन ऑफ फोर्ट तर शिवाजी महाराजांनी किल्ल्यांच्या संरक्षणासाठी खूप म्हणजे मॅनेजमेंट खूप चांगली म्हणजे अशी व्यवस्था केली होती काय केलं होतं बघा ऑन इच फोर्ट द ऑफिसर किल्लेदार सबनीस कारखानीस वेअर अपॉइंटेड मग त्यांनी प्रत्येक किल्ल्यासाठी कोण कोण ठेवले होते किल्ल्यावर ऑफिसर ठेवले होते प्रत्येक किल्ल्यावर तर कोण ऑफिसर होते किल्लेदार सबनीस आणि कारखानीस ओके हे जे होते ऑफिसर ते त्यांनी अपॉइंट केले होते त्यांनी नेमले होते द सबनीस अँड कारखानीस वर्क अंडर द किल्लेदार तर मेन कोण असायचा किल्लेदार आणि त्याच्या खाली कोण काम करायचं सबनीस आणि कारखानीस आता त्यांची कामं आपल्याला इथे चार्ट नुसार दिलेलं आहे ओके चला तर किल्लेदारचं काम कोण रीड करणार तन्मय रीड कर किल्लेदारचं का किल्लेदारलाच हवालदार बोलतात Havaldar. हम्म. To protect and administers the fort. To issue orders to the subins and सबनीस subnis and Ka- कारखानीस Karkhanis. To follow government orders, insurance and letters. इन्स्ट्रक्शन Instruction and letters. ओके वेट तर बघा फर्स्ट मेन कोण होता किल्लेदार होता ना किल्ल्यावर हवालदार बोलतात त्याला किल्लेदार होता तर त्याची कामं काय होती बघा टू प्रोटेक्ट अँड ऍडमिनिस्टर द फोर्ट म्हणजे किल्ल्याचं संरक्षण करायचं आणि त्याचा कारभार किल्ल्याचा सगळा कारभार बघायचा किल्ल्यावरची सगळी कामं बघायची ओके टू इश्यू ऑर्डर्स टू सबनीस अँड कारखानीस आता त्याच्या खाली कोण होते सबनीस आणि कारखानीस त्यांना काय करायचं ऑर्डर करायची त्यांना आज्ञा द्यायची की हे करा हा इथला पार्ट हे करा किल्ल्याचा फक्त ऑर्डर करायचं काम होतं टू फॉलो द गव्हर्नमेंट ऑर्डर्स इन्स्ट्रक्शन अँड लेटर आता गव्हर्नमेंट कडून काही समजा किल्ल्या बाबतीत काही लेटर्स वगैरे आले इन्स्ट्रक्शन वगैरे आले तर त्याचं काय करायचं त्यांना फॉलो करायचे हे होतं किल्लेदारचं काम सगळ्यांनी लक्षात ठेवा फर्स्ट काय होतं प्रोटेक्ट करायचं किल्ल्याला आणि किल्ल्याचा पूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन चालवायचं कारभार चालवायचा देन सबनीस आणि कारखानीसला काय करायचं ऑर्डर करायची आणि जे काय गव्हर्नमेंटचे लेटर वगैरे येतील त्याला त्याचे इन्स्ट्रक्शन काय करायचे फॉलो करायचे ओके नेक्स्ट सबनीसचं साहिल रीड कर काय वर्क आहे Subnis to keep account, record income and expenses on the fort. To collect revenge tax Revenue. from the Revenue. subject Revenue. on what miss? To collect the revenue. To collect the revenge or tax from the subjects on the fort and around it. To handle the correspondence. Correspondence. ओके वेट तर बघा काय सांगितलंय सबनीस
माईक ऑफ करा. ओके. तर सबनीसची काय वर्क आहे बघा. टू कीप द अकाउंट्स, रेकॉर्ड इन्कम अँड एक्सपेन्सेस ऑन द फोर्स. म्हणजे काय करायचं, जे काही किल्ल्यावर खर्च वगैरे लागला, म्हणजे किल्ल्यावरचा जो खर्च, किल्ल्यावर लोक राहतात ना, आता किल्ल्यावर राहायची लोक, त्यांच्यासाठी काही त्यांचा खर्च, म्हणजे किल्ल्यासाठी काही खर्च लागला तयार करताना, काय किल्ल्याचं काही तुटलं वगैरे, काय खराब झालं तर त्याला परत बांधण्यासाठी जो खर्च लागला, ते सगळं रेकॉर्ड करून ठेवायचं. ते सगळं रेकॉर्ड कोणाकडे असेल, सबनीसकडे असेल, म्हणजे अकाउंटंट. जसं आपल्या कुठल्याही दुकानात, कुठल्याही ऑफिसमध्ये अकाउंटंट असतो ना, एक सगळं म्हणजे ऑफिसचं जे काही खर्च वगैरे असतो, कसं तो रेकॉर्ड ठेवतो, तसं इथे सबनीस काय करायचं, किल्ल्याचं सगळं अकाउंट सांभाळायचा तो. टू कलेक्ट द रिव्हेन्यू, टू कलेक्ट रिव्हेन्यू टॅक्स फ्रॉम द सब्जेक्ट ऑन द फोर्ट अँड अराउंड इट. काय करायचं, किल्ल्यावर, गडावरचा आणि गडाखालचं लोकांकडून काय करायचं, टॅक्स घ्यायचा, त्यांची वसुली करायची. ओके. तर गडावरील म्हणजे जे गडावर लोक राहायची, किल्ल्यावर लोक राहायची आणि किल्ल्याच्या खाली राहायची लोक, त्यांच्याकडून काय करायचं, टॅक्स गोळा करायचा. नंतर टू हँडल द करस्पॉन्डन्स, पत्रव्यवहार सांभाळणे. काय सांगायचं, पत्रव्यवहार म्हणजे जे कोणाचे लेटर वगैरे येत असतील ते त्यांना द्यायचं काम. ओके, कळालं सगळ्यांना सबनीसचं काम. नेक्स्ट, कारखानीस. कारखानीसचं काम अनिकेत रीड कर. Supply grains and सप्लाय, goods. Supply सप्लाय, supply grains and goods to the people living on the fort. To arrange for the amenity for the ammunition, ammunition for the guns and firearms at the time of war, to look after and maintain the maintain. maintain the fort and the buildings on it. ओके, माइक ऑफ करा. नेक्स्ट, कारखानीस. आता कारखानीसचं काय काम होतं बघा. सप्लाय ग्रेन्स अँड गुड्स टू द पीपल लिव्हिंग ऑन द फोर्ट. जे किल्ल्यावर लोक राहतात त्यांना काय करायचं, ग्रेन्स द्यायचे, धान्य द्यायचं, आणि त्यांना वस्तूचा पुरवठा करायचा, त्यांना सप्लाय करायचा धान्याचा. आता ते किल्ल्यावर लोक राहतात, त्यांना खायला आणि वापरायला वस्तू लागतील ना, खायला अन्नधान्य लागेल, फूड लागेल, तर त्याचा सगळा सप्लाय करायचा. टू अरेंज द अम्युनेशन फॉर द गन्स अँड फायर आर्म्स ऍट द टाइम ऑफ वॉर. आता जेव्हा लढाई असेल त्या टायमाला काय करायचं, युद्धाच्या वेळी, लढाईच्या वेळी जे तोफ असतात आपले, माहिती आहेत ना सगळ्यांना, तोफ आणि बंदूक, त्यांना काय करायचं, दारुगोळा पुरवायचा. त्यांना काय पुरवायचा, दारुगोळा पुरवायचा. टू लुक आफ्टर अँड मेंटेन द फोर्ट अँड द बिल्डिंग ऑन इट. काय करायचं, टू लुक आफ्टर अँड मेंटेन द फोर्ट अँड द बिल्डिंग ऑन इट. तर किल्ला किंवा किल्ल्यावर असणाऱ्या कुठल्याही वस्तूची, म्हणजे कुठल्याही बिल्डिंगची, इमारतीची काय करायची, देखभाल करायची आणि त्यांची दुरुस्त करायची. आता किल्ल्यावर काही ना काही असतं ना, आता किल्ल्यावर नुसता किल्लाच नसतो, त्याच्यावर टेम्पल वगैरे असतात, अजून काही वॉटर टँक वगैरे असतात. तर त्याचं काय करायचं, जर ते खराब झालं असेल तर त्याची दुरुस्ती करायची. हे सगळं काम कोणाचं होतं, कारखानीसचं. सगळ्यांना कळाले या तिघांची कामं, किल्लेदार, सबनीस आणि कारखानीस. ओके, चला मग आता आपण नेक्स्ट इथेच थांबूया. बाकीचा पार्ट नेक्स्ट क्लासमध्ये घेऊया. आता हे झालेल्या याच्यावरचे क्वेश्चन आन्सर्स बघूया आपण. चला, कुठला कुठला पार्ट झाला आपला क्वेश्चन आन्सर. चला, फर्स्ट क्वेश्चन बघा. कॅन यू टेल दिस नेम द बुक विच टेल अस अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ फोर्ट. कुठला बुक आहे, चला, त्याच्यामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ फोर्ट सांगितलंय. चला, कोण सांगणार मला बुकचं नाव.
कोण सांगणार मला? कुठलं बुक आहे त्याच्यामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ हे सांगितलंय? अनिकेत सांग, कुठलं बुक आहे? माझा आवाज येतोय सगळ्यांना? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना माझा आवाज येतोय? आता माझा आवाज येतोय का सगळ्यांना? हॅलो. चला क्वेश्चन आन्सर मध्ये फर्स्ट क्वेश्चन काय बघा. द बुक, कॅन यू टेल दिस नेम? द बुक विच टेल अस अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ फोर्ट. ज्या बुक मध्ये इम्पॉर्टन्स ऑफ फोर्टचं इम्पॉर्टन्स सांगितलंय त्या बुकचं नाव काय आहे? चला आत्ताच बघितलं आपण. कोण सांगणार? साहिल सांग, कुठलं बुक आहे? कोण सांगणार बुकचं नाव? चला फाइंड आउट करा, कुठलं बुक होतं? येस, माईक ऑन कर साहिल. बुकचं नाव काय आहे सांग. अनिकेत तू सांग, चल पटकन. चला काय होतं बुकचं नाव? आज्ञापत्र ना? इथेच बघितलंय ना आपण. बघा बुकचं नाव काय होतं? आज्ञापत्र. बघा इथे दिलंय आज्ञापत्र अँड रॉयल एडिक्ट. ओके, सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय. बरोबर. नेक्स्ट फर्स्ट क्वेश्चन मध्ये नेक्स्ट बघा काय. अनादर नेम फॉर सी फोर्ट. सी फोर्टला वेगळं दुसरं नाव कुठलं होतं? सी फोर्टला अजून कुठल्या नावाने ओळखायचे? चला सांगा पटकन. साहिल सांग. साहिल माईक ऑन कर आणि सांग सी फोर्टला अजून कशाने कुठल्या नावाने ओळखायचे? अनादर नेम फॉर सी फोर्ट. माईक ऑन करा आणि आन्सर सांगा मला. जंजिरा, नॉट जिंजिरी नाही, जंजिरा. अनादर नेम फॉर सी फोर्ट इज जंजिरा. ओके, त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन नंतर लिहायचंय. थर्ड क्वेश्चन लिहायचंय. थर्ड क्वेश्चन सगळ्यांनी लिहायचंय. राईट टू द थिंग्स दॅट धिस ऑफिसर डीड. तर इथे सगळ्यांनी वर्क लिहायचंय. किल्लेदार काय काम करतो, सबनीस काय काम करतो, कारखानीस काय काम करतो. प्रत्येकाचं 2 वर्क्स लिहायचे. ओके. चला तर आज तुमचा होमवर्क आहे एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 3. फक्त हे 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 3. कळालं? होमवर्क मध्ये एक्सरसाइज मध्ये. ओके. होमवर्क मध्ये एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह करायचे. कळालं सगळ्यांना होमवर्क? ओके, चला मग आपण इथेच थांबूया. नेक्स्ट क्लासमध्ये जो राहिलेला पार्ट आहे आपण तो कंटिन्यू करूया. ओके, बाय एव्हरीवन.